गुड आफ्टरनून सर्वांना. माझे नाव जनसभ यशवंत मेढा. मी विजय गंगा रुरल मेडिकल फाउंडेशन बाळवणी येथे विजया स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये थर्ड इयरला शिकत असून आज तुम्हाला बीपी कसा घ्यायचा आहे याविषयी माहिती देणार आहे. तर सर्वात पहिले आपण बघू शकता की हे आहे स्पिग्नोमेनोमीटर आणि त्याचे काही पार्ट्स आहेत. हा आहे बीपी कप आणि हा आहे बल्ब आणि हा स्क्रू आहे ज्याच्या मदतीने आपण हवा कमी जास्त करू शकतो. तर आता आपण बीपी कसा घ्यायचा आहे बघूया. सर्वात आधी जो पेशंट आलाय का त्याला आपण आल्यानंतर 10 ते 15 मिनिटं त्याला विश्रांतीमध्ये ठेवायचं असतं. बीपी घेण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहेत तर एक आहे स्टेथोस्कोप ज्याच्याने आपण, दुसरा आहे स्पिग्नोमेनोमीटर ज्याच्याने आपण बीपी मोजणार आहे. बीपी कप लावताना आपण बीपी कप हा हाताच्या अपर आर्म मध्ये ब्रॅकियल आर्टरीवरती दोन्ही पण ट्यूब आले पाहिजेत आणि यानंतर हा जो स्क्रू आहे का तो आपण टाईट करून घ्यायचा आणि ह्याच्यानंतर आपण हा प्रेस करायला घ्यायचा, जर फिल करायची. आणि हा मर्क्युरीचा पारा 150 पर्यंत न्यायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण स्टेथोस्कोपने जिथं 2 ट्यूब असतात का ब्रॅकियल आर्टरीचे तिथं प्रेस करून आपण आवाज येतो का हे चेक करायचं. आपण स्टेथोस्कोप ब्रॅकियल आर्टरीवर लावून नंतर ह्या स्क्रूची हवा थोडी थोडी कमी करायची आणि जिथं आवाज येईल तो आपला सिस्टोलिक बीपी राहील आणि जिथं आवाज येण्याचे बंद होईल खाली तो डायस्टोलिक बीपी असा 2 प्रकारचे बीपी असतात. नंतर तो आपण MMF ऑफ HG ने मध्ये तो बीपी मोजू शकतो. अशा प्रकारे आपण बीपी चेक केला आहे आणि नॉर्मल बीपीची व्हॅल्यू जी आहे ती 120/80 mm ऑफ HG आहे आणि जर बीपी वाढला तर त्याला म्हणतात हायपरटेन्शन आणि जर बीपी कमी झाला तर त्याला म्हणतात हायपोटेन्शन.